नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी राज्य सरकारकडून आनंदाची बातमी आलेली आहे. महायुती सरकार असल्यामुळे आपले भाऊ एकनाथ शिंदे यांनी वादा केला होता की तुमचा हप्ता 2100 रुपयेचा करू आणि तो वादा शिंदेसाहेबांनी पाळलेला आहे. आज राज्यामध्ये एक मोठी बैठक झालेली होती. त्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपयेचा लाभ देत अशी घोषणा केलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींना 11वा हप्ता लवकरात लवकर 2100 रुपयेचा मिळणार आहे आणि त्या लाडक्या बहिणींना मे महिन्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे असे सांगितलेलं आहे. आणि मे महिन्यामध्ये कोणत्या तारखेला मिळणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारकडून सुरू केलेली आहे. एक खास योजना आहे. ही योजना महिलांसाठी आहे. या योजनेखाली पात्र महिलांना दर महिन्याला 2100 रुपयेचा हप्ता मिळत आहे. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते म्हणजेच 10 वेळा पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. हे पैसे थेट बँकेमध्ये जमा होतात. मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल? एप्रिल महिन्याचा हप्ता 2 मे 2025 रोजी जमा झालेला होता. आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे की मे महिन्याचे पैसे कधी मिळणार. सर्व लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 2100 रुपयेचा नक्की हप्ता कधी येणार हे सांगणार आहे. काही महिलांना अपात्र केलं जाणार आहे. कोणकोणत्या महिलांना अपात्र केलं जाणार आहे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे. ज्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे. आणि 10वा आणि 11वा हप्ता एकाच वेळी सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना मिळालेला नाही सर्व लाडक्या बहिणींना लवकरात लवकर 11वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे. आणि कोणकोणत्या तारखांना जमा होणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे त्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे, 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पादन आहे आणि त्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरीवर असल्यामुळे सरकारने त्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे. तरी सर्व लाडक्या बहिणींना 2100 रुपयेचा नक्की लाभ मिळणार आहे. आणि आता कोणकोणत्या तारखांना लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कोणत्या आठवड्यात पैसे येऊ शकतात? मे महिन्याचा हप्ता 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात म्हणजेच 15 मे ते 31 मे पर्यंतच्या दरम्यान म्हणजेच 31 मे या शेवटच्या तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आधीच्या महिन्यामध्ये देखील पैसे महिन्याच्या शेवटी आलेले. अधिकृत माहिती लवकर मिळेल. या संदर्भात अजून सरकारकडून अधिकृत तारीख सांगितलेली आहे. महिलांना आता लवकरात लवकर बालविकास अदितीताई तटकरे यांनी लवकरात लवकर 2100 रुपयेचा नक्की लाभ मिळणार असे सांगितलेलं आहे. मे महिन्याचे 2100 रुपये लवकरात लवकर बँकेच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे असे सुद्धा सांगितलेले आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नियमितपणे तपासणी करण्यात आलेली आहे. म्हणजे सर्व लाडक्या बहिणींचे फॉर्मचे पडताळणी सुरू आहे. ज्या लाडक्या बहिणीचे लाडकी बहीण योजनेचे पैसेचा मेसेज येत नाही त्या लाडक्या बहिणींनी आपल्या बँक खात्याशी आपला मोबाईल नंबर नक्की लिंक करून घ्यायचा आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींनी आपलं आधार कार्ड फोन नंबरशी लिंक केलेलं नाही त्या लवकरात लवकर बहिणींनी करून घ्यायचं आहे. ज्या बहिणीने रेशन कार्डची e-KYC केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर रेशन कार्डची e-KYC करून घ्यायची आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींनी PM किसानचा लाभ घेत असतील आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत असतील अशा लाडक्या बहिणींनी एकाच योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे. नाहीतर दोन्हीही योजनेतून अपात्र केलं जाणार आहे. म्हणजेच दोन्हीही योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्या बहिणींना एकाही योजनेचा लाभ मिळणार नाही. तरी त्या लाडक्या बहिणींनी एकाच योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींनी सर्व लाडक्या बहिणींनी एकाच योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे. ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणींनी नक्की घ्यायचा आहे. आणि 2100 रुपयेचा लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.